रत्नागिरीलाही आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला आहे। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलाय। गरज असेल तरच बाहेर पडावं। जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीकरांना हे आवाहन केले। आमच्या प्रतिनिधींनी याबाबतचा आढावा घेतलाय, बघूया आपण। आजचा दिवस रत्नागिरीकरांसाठी महत्त्वाचा असणार आहे का रत्नागिरीला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे आणि आपण जर सकाळपासूनच पाहिलं तर या पावसाच्या दमदार सरी या रत्नागिरीमध्ये सध्या कोसळताना आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासूनच पावसानं जे आहे ते हजेरी लावलेलं आहे। काल देखील पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलं होतं। विशेषतः उत्तर रत्नागिरीमध्ये कोसळधारा पाहायला मिळाल्या। मंडणगड असेल, दापोली असेल, खेड असेल, गुहागर असेल या सर्वच तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बरसात झालेली काल पाहायला मिळाली। त्या मानानं दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कमी होता, मात्र आज सकाळपासूनच त्या दक्षिण रत्नागिरीमध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। आपण पाहू शकता की सकाळपासूनच या कोसळधारा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। एकंदरीत पाहिलं तर आज रेड अलर्ट आहे आणि आजच्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा जो हवामान खात्याने दिलेला आहे। अमोल काळे, साम टीव्ही, रत्नागिरी।